क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले तर यशाला सुद्धा पर्याय नाही, हे आपल्याला श्री विकास सावे यांच्याकडे पाहून वाटतं. खूप खूप अभिनंदन. विकास जी थोडंसं आपलं मनोगत करा असं सांगावं. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे. खरं म्हणजे माझा आपल्या समाजाशी संबंध थोडा कमीच होता आणि ज्या वेळेला हे नॉमिनेशन आलं तेव्हा आपल्या प्रेसिडेंट साहेबांनीच मला सांगितलं होतं की अरे वी हर्ड अबाउट यू, सो वाय कांट यू नॉमिनेट ऑर वाय कांट यू गिव्ह युअर इन्फॉर्मेशन. आय हॅव वन म्हणजे in this 14 years, 2010 I started my organization along with my two colleagues. Within span of 14 years we have grown with our efforts and by God grace I would say. But it's numerous awards we received and I also received those awards from various organizations, multinationals. पण हा अवॉर्ड स्पेशल आहे एवढ्यासाठी कारण तो आज माझ्या नावाचा आहे रादर दॅन इट इज ऑन VDA. आणि त्याहूनही इम्पॉर्टंट म्हणजे आमच्या समाजात आमच्या नात्यांमध्ये ज्यांना खूप मोठं मानलं गेलं म्हणजे बिझनेस एंटरप्रेनर मानलं गेलं त्या मोरेश्वर सावेंच्या नावावर हा अवॉर्ड आहे आणि तो मला मिळाला ह्याचा मला जास्त आनंद आहे. मला म्हणजे आता ज्या वेळेला यांची ओळख करून दिली मला खरंच आश्चर्य वाटलं की आपल्या समाजात पण एवढी मोठी लोकं आहेत. म्हणजे नरेश भाईंचं किंवा साहेब यांचं पण सांगितलं की एवढे बिझनेसमॅन्स आहेत. मला खरंच याबद्दल जास्त आयडिया नव्हती. मला वाटतं वी शुड गेट कनेक्टेड टू आवर रूट्स वन्स अगेन. कारण माझं लाईफ तर जास्त मुंबईत गेलं बट आय विल डेफिनेटली मेक शुअर की आय विल गेट कनेक्टेड टू देम. सिन्स आय नो दीज आर ऑल माय सिनियर्स सो त्यांच्यासाठी मी काही बोलणार नाही. पण द पीपल हू आर हिअर न्यू एंटरप्रिनर्स किंवा मी म्हणेन जे बिझनेसमध्ये येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे आणि ती म्हणजे चेंज. सो इफ यू चेंज यू विल सक्सीड इन युअर बिझनेस अँड दॅट्स व्हॉट वी डिड. आय मीन इन VDA वी कंटिन्यू टू चेंज आवरसेल्फ. टेक्नॉलॉजीज इन IT इज चेंजिंग सो फास्ट. आम्ही जर त्याला ॲक्वायर नाही केलं तर वी वुड हॅव बीन लॉस्ट. सो दॅट्स द ओनली थिंग आय वुड से. मी IT व्यतिरिक्त दुसऱ्या बिझनेसेसमध्ये जास्त जाणकारी ठेवत नाही त्यामुळे मी त्याबद्दल बोलत नाही. पण if you look at the new startups which are coming up, it is more towards IT. So मला वाटतं कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये what you can start up is an IT business itself. So दुसरी गोष्ट सांगायची की आपल्या समाजामध्ये थोडं बिझनेस स्टार्ट करायचं म्हटलं की आय वुड से देर इज म्हणजे सपोर्ट तेवढासा केला जात नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की ॲटलिस्ट तुम्ही सपोर्ट करू शकत नसाल तरी विरोध तरी करू नका. सो दॅट्स इट. आय वुड नॉट टेक मोर टाईम. थँक्यू अँड थँक्स वन्स अगेन. सावेने सांगितलं की नवीन उद्योग करायचा म्हणजे घरातून एन्करेजमेंट पहिली मिळायला पाहिजे. मला आठवते माझी आई म्हणायची की उंदराच्या पोराने आपल्या भाषेमध्ये उंदरा पोराने लोखंडाचा व्यापार करायचा नाही असं म्हणून ते डिस्करेज करायचे पहिलेच. त्यामुळे आपल्यामध्ये जिद्द असते तर आपण बरेच काही पुढे जाऊ शकतो. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आज आहे ते म्हणजे चंद्रकांत राऊत यांचं. तुम्हाला माहिती आहे आपले सगळे म्हणजे 5 इंद्रिय आहेत. 5 इंद्रियामध्ये डोळे आणि कान त्याला किती महत्त्व आहे आणि ह्या 2 गोष्टी नसल्या तर माणूस किती काही गमावू शकतो. आणि ह्याच्यामध्ये श्रवण यंत्राच्या बाबतीमध्ये त्या उद्योग व्यवसायामध्ये पडून त्यांनी फार मोठी क्रांती केली आहे आणि बरीच खूप प्रगती देखील केलेली आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रकांत राऊत 1989 झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रभादेवीमधल्या एका कारखान्यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये असेंब्लर म्हणून काम करत होते. आणि असेंब्लीचं काम करता करता त्यांना लक्षात आलं की हे काम नुसतं जुडवाजुडवीचं काम आहे, हे आपण पण करू शकतो. आणि मग त्यांनी त्या काळी सेवानिवृत्ती इच्छा काय म्हणतात स्वेच्छावृत्ती, आता आपण VRS म्हणतो तर स्वेच्छावृत्ती घेऊन त्यांनी स्वतःचं सुरू केलं. आणि 35 वर्षापूर्वी त्यांनी ते थोडंसं धोक्याचंच होतं म्हणा, तरी पण ते जिद्द आणि धाडस ह्याच्यापर्यंत त्यांनी केलं. आणि पहिलं त्यांचं मृदुल हिअरिंग एड त्यांनी सुरू केलं, मुंबईला सुरू केलं. तिकडे त्याची श्रवणयंत्राची दुरुस्ती देखभाल वगैरे त्याने केलं. आज ही टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये श्रवणयंत्र देखील आता खूप लहान लहान होत चाललेली आहे. त्याने खूप वायरलेस पण झालेली आहेत आणि तुमच्या लक्षात पण येणार नाही का तुम्ही कोणी वेअर केलं आहे असं. आणि आज त्यांची 25,000पेक्षा जास्त म्हणजे ग्राहक आहेत. आणि मला वाटतं इतर कुठल्या ह्याच्या तुमच्याकडे ग्राहक फक्त एकदाच होतो नाही का, मशीन घेतलं की ते म्हणतात की माझ्याकडे घेतलेलं मशीन कायम तेच असतं, मी ते मेंटेन करून हे होतं, म्हणजे तो कधी अपग्रेड करत नाही किंवा त्याला जास्त हे काय रिपेअर करायची पण गरज लागत नाही. एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांना आणि खूपच छान त्याचं एस्टॅब्लिश केलं आहे. दादर, विलेपार्ले, वसई, नालासोपारा आणि ग्रँड रोडमध्ये शाखा केला आहे. आणि अलीकडेच मला एकदा भेटले होते आणि मला म्हणाले आता मी चेन्नईला पण शाखा उघडली म्हणे. म्हणजे खूप छान त्याने प्रगती केलेली आहे. आणि हे सगळं जाणून घेऊन त्यांनी आपलं एक वेगळं पण हे ठेवलेलं आहे की ते खूप शांत स्वभावाचे आहेत, जास्त कुठे बडेजाव नाही, कुठे काय मिरवण्याचा प्रकार नाही, गुपचूपपणे काम करतात आणि पुढे जातात. थोडे आमचे नरेशभाईंसारखे आहेत ते. नरेशभाई पण मला वाटतं ऑल इंडिया लेवल असं 7-8 ठिकाणी फॅक्टरी आहेत, पण ते स्वतः इतके मृदू स्वभावी आहेत. एक दुसरं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या समाजातलं. तर त्यांना आपल्या चेंबरने ते रेकग्नाईज करून त्यांना बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड जाहीर केलेला आहे. मला खूप आनंद होतो की त्यांच्याविषयी बोलण्याची मला संधी मिळते. चंद्रकांतजी आपण स्टेजवर यावं. सार्थ ठरवणारे श्री चंद्रकांत राऊत, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. आपल्या सत्कार मूर्तींसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी दाद द्यायला काही हरकत नाही. जोरदार टाळ्या. सत्कार मूर्तींचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आठवणी ह्या सगळ्या आपण कॅमेरामध्ये कैद करूया. अतिशय सुंदर असा हा क्षण. खूप खूप धन्यवाद. सन्मान करावा. व्यवसायाबरोबरच लेखनाची आवड असणारे श्री राजेश अथायडे एक बहुरंगी आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व आज आपण येथे पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री राजेश अथायडे यांचा येथे सन्मान होत आहे. सत्कार मूर्तींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. असं म्हटलं जातं की तुम्ही काय व्यवसाय करता त्याला महत्त्व असतं, पण तुम्ही तो व्यवसाय कसा करू शकता याला जास्ती महत्त्व असतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जो पण उद्योग करायचा प्रयत्न करतो हा उद्योग नवीन नसतो, कोणीतरी तो करतच असतो, परंतु आपण त्या क्षेत्रात सगळ्यात उत्कृष्ट कसं बनू शकतो याची कसोटी असते. आणि जसं आपण म्हणतो जीवनामध्ये दिशा बदलेगी तो दशा बदलेगी. योग्य दिशेला जर आपण मार्ग निवडून, म्हणजे जे सगळ्या लोकांना ज्यांना आज बक्षिसं मिळाले आहेत, म्हणजे मान सन्मान मिळाले, सगळेच लोक काय ना काहीतरी जिंकतात जीवनामध्ये, परंतु आज ज्या 5 लोकांना जे बक्षीस मिळते त्याच्यामध्ये मी देखील एक आहे. तर मी असं म्हणेन की आपल्याला जर आपण वसईच्या दिशेला 300च्या स्पीडने जात असलो तरी नरिमन पॉईंट येत नाही. ॲज अ उद्योजक जर आपण आपला नेम व्यवस्थित ठरवला तर नक्कीच आपण जग काबीज करू शकतो. बिझनेस करणं अतिशय सोपं आहे. यू जस्ट नीड टू कीप बिल्डिंग युअर इकोसिस्टम.
मी तर असं म्हणेन की आपल्या या इकोसिस्टममध्ये आपल्या समाजाची ज्या संस्था असतात, मी मराठी ख्रिश्चन आहे, वसईकर आहे, राजू पाटील साहेब त्याच एरियातले आहेत आणि वन ऑफ द मोस्ट ॲडमायरेबल बिझनेसमॅन ज्यांना आम्ही सुद्धा ॲडमायर करता करता उद्योजक झालो, सुधीर पाटील साहेब जे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. कस्टमर सर्व्हिस कशी असावी तर एखाद्या वेळेला तुम्ही विनाट वर्ल्ड टूर्स बरोबर प्रवास करून पाहिलं पाहिजे. ते मी असं म्हणतो की येणाऱ्या दिवसांमध्ये येणारे 50 वर्ष जे आहेत हे भारत देशाचे आहेत आणि उद्योजकताच्या मार्फतच आपण मोठा साम्राज्य उभं करू शकतो. आज जरी आपल्याला एका रुपयाला $1 विकत घेण्यासाठी 82 रुपीज लागतात, पुढच्या 50 वर्षामध्ये अशी परिस्थिती येणार आहे की एका रुपयामध्ये $82 मिळतील. आणि हे घडवण्यासाठी सगळ्यात मजबूत भाग जर कुठच्या देशाचा असला पाहिजे तर तो आहे उद्योजकता. आणि सामाजिक उद्योजकता त्याच्यातला सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे. जिथे वैयक्तिक बिझनेस करता करता आपल्याला तर पैसा मिळतोच, परंतु समाजाचा असं काहीतरी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ज्याच्या मार्फत समाज मजबूत बनतं. मला ज्या साहेबांनी इंट्रोडक्शन केलं त्यांनी माझ्या 3 पुस्तकांचं नाव घेतलं. त्याच्यातलं जे ऑब्स्टिकल्स टू ऑपॉर्च्युनिटीज नावाचं जे पुस्तक आहे, ऑब्स्टिकल्स टू ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे काही लोक प्रॉब्लेमला बघून घाबरतात, पण काही लोक त्या प्रॉब्लेम्सना समजून त्याच्यातनं उद्योग निर्माण करतात. त्यातला मी पण एक आहे. जेवढे बिझनेसेस आपण करू शकतो तेवढे सगळे बिझनेसेस मी करतो, अनेक देशांमध्ये करतो. पण माझा जन्म जरी वसायचा असला तरी माझं लहानपण गेलं मालवणी नावाच्या एका लोकेशनमध्ये. मालवणी एका काळाला तडीपार एरिया मानला जायचा. सगळ्यांना मालवणी म्हणजे मालवणीबद्दल माहिती असेलच. तर त्या मालवणीतलं मी एक लहान मुलगा होतो. परंतु मी एक ठरवलेलं जीवनामध्ये की आपण रिटेल बिझनेसमध्ये असल्यामुळे जितना दिखोगे उतना बिकोगे, आपण जास्तीत जास्ती प्रचार कमीत कमी पैशात कसं करू शकतो याचं आपल्याला ज्ञान आलं पाहिजे. तरुण मंडळीला जर सोडलं इथे तर बाकी लोकांनी माझ्या सगळ्या जाहिराती कुठे ना कुठे पाहिलेच असतील. सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन नावाची माझी संस्था असायची. साधारणतः 4.5 लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं. जगाच्या प्रत्येक शहरामध्ये माझे विद्यार्थी आज कार्यरत आहेत. मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच, मोडस ऑपरेंट ब्युरो, अँटी करप्शन ब्युरो, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, म्हाडा, BMC, BST, वेस्टर्न रेल्वे, CBI सगळ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आम्ही शिकवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, BJP, काँग्रेस, शिवसेना, NCP, मनसे, सगळ्यांना IT पाठिंबा आम्ही दिलेला. ऑल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर IT वॉज प्रोव्हाइडेड बाय अस. आणि याच्यामुळे आपली प्रगती होत गेली. मी लोकांना एकच सांगू इच्छितो की ज्या लोकांना आपण ॲडमायर करतो ही लोक आपली कस्टमर कसे बनू शकतात याच्या तर्फे तुम्ही वाटचाल करा. तुमची ओळख जी आहे, ज्याला आपण म्हणतो व्हॅल्युएशन, तुमची ओळख जी आहे हे तुमच्याबरोबर कोण आहेत त्याच्यावरून परखली जाणारच, परंतु तुमचे कस्टमर कोण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन मिळेल. प्रत्येक उद्योजकाला मी नेहमी एकच म्हणतो की आपल्याला 2 मुनाफे असतात धंदा करण्यामध्ये. एक असतो ऑपरेटिंग प्रॉफिट, जे आपल्याला वार्षिक आपण बॅलन्स शीट बनवतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करतो, त्याच्यावर आपल्याला प्रॉफिट समजतं. परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा प्रॉफिट असतं व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशन आपण कसं जास्तीत जास्ती घडवावं हे बघणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मराठी उद्योजकांना मी नेहमी अशी विनंती करतो की आपलं व्यवसाय जे आहे ते लोकल नसावं, ते विदिन द स्टेट नसावं, तर आपण ग्लोबल कसा पसरू शकतो ते बघायचं. प्रत्येक भारतीय नागरिक आज ग्लोबल सिटीजन झालेला आहे. तर ग्लोबल आपण बिझनेस कसा ठरवू शकतो हे बघा. आणि ग्लोकल इज द न्यू लोकल. लोकल बिझनेस करायचा आणि आंतरराष्ट्रीय कस्टमर आपण कसे बांधू शकतो, अशा विचारधारामुळे आम्ही अनेक उद्योजकात पडलो. आज आम्ही रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करतो. आमच्या रेस्टॉरंट्स आहेत, पूर्ण भारतात रेस्टॉरंट्स आहेत. We do property development in multiple cities and states of the country. We do real estate development in Dubai also. तर बिझनेस करणं फार सोपी गोष्ट आहे. लोकांना बिझनेसबद्दल भीती वाटते, विशेष करून आपल्या मराठी परिवारातनं आई वडिलांना असं वाटतं की बाबा तू काहीतरी उद्ध्वस्त करून येशील. तर तसं न करता तू बाबा कुठची तरी गव्हर्नमेंट नोकरी बघ किंवा कुठची तरी प्रायव्हेट नोकरी बघ. परंतु बिझनेस केल्याने, एंटरप्रेन्योरशिपनी, नॉट ओनली विल यू बी एबल टू चेंज युअर पर्सनल स्टेटस, नॉट ओनली यू विल बी एबल टू चेंज युअर फॅमिली स्टेटस, बट तुम्ही समाजाची परिस्थिती चेंज करू शकता आणि देशाची देखील परिस्थिती चेंज करू शकता. आणि आजच्या तारखेला देशाचा जेवढा प्रचार चाललेला पूर्ण दुनियामध्ये, तर मला असं वाटतं एव्हरी 6th मॅन ऑन प्लॅनेट अर्थ इज अन इंडियन. एवढा स्कोप आहे आज आपल्याला की ग्लोबलायझेशन मध्ये सगळ्यात जास्ती वाघाचा वाटा जर असणार आहे पुढच्या 50 वर्षामध्ये तर तो भारतीय नागरिकांचा असणार आहे. मी तर असं म्हणेन की ही जी संस्था ज्याच्या मार्फत आम्हाला एवढा मान सन्मान मिळालेला आहे, अशा संस्थांची गरज आहे. आणि प्रत्येक उद्योजकांनी
स्वतःचा स्ट्रॉंग इकोसिस्टम बनवणं गरजेचं आहे. भारताच्या प्रत्येक शहरामध्ये मित्र असला पाहिजे, जगातल्या प्रत्येक शहरामध्ये मित्र झाला पाहिजे. हे कसं घडवायचं याचं उलटं गणित सुरू करा, हे महत्वाचं आहे. कारण तुमची इकोसिस्टम जर असली आणि जर ती इकोसिस्टम मजबूत असली तर तुम्ही या जगाच्या पाठीवर काही हासिल करू शकतात. ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला बाकी लोक आणून देऊ शकतात तुमच्या दाराशी. तुम्हाला रिसोर्सेस लागतील ग्रोथसाठी. प्रत्येक रिसोर्सेस तुमच्याकडे असतील असं नाही. इकोसिस्टम जर तुमच्याकडे असली तर तुम्ही तुमच्या रिसोर्सेसच्या मार्फत त्या रिसोर्सेसना जोडून एक फार मोठं साम्राज्य घडवू शकता. पैशाची गरज असते, परंतु फक्त पैशावर बिझनेस यशस्वी होत नाही. तुम्ही कोणाला ओळखता, कसं ओळखता, किती ओळखता आणि ते तुम्हाला कसे उपयोगी पडू शकतील याचं जर तुम्ही व्यवस्थित गणित मांडलं, आज जर तुम्ही दुसऱ्यांना उपयोगी पडलात तर उद्या तुम्हाला जग उपयोगी पडेल आणि अशा मार्फत तुम्ही तुमची वाटचाल पुढे नेऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, जे मी बोलतोय, जरी मी मराठीत बोलतोय तरी हे मी शिकलोय गुजराती, मारवाडी, पंजाबी आणि सिंधी लोकांकडनं. म्हणजे पैशाचा धबधबा कसा कमवायचा आणि त्याला कसं वाढवायचं हे आपण या 4 समाजातनं शिकतो भारतामध्ये. आणि आंतरराष्ट्रीय देशांमध्ये जर पाहिलं तर आपल्याला अमेरिकन्स ते शिकवू शकतात. त्यांना कुठच्याही अमेरिकनला जर तुम्ही पाहिलं तर इज अ व्हेरी पॉवरफुल ओरेटर. त्याचा धंदा छोटा असेल ना तरी तो स्टेजवर उभं राहून फार मोठं चांगलं भाषण देऊ शकतो. कारण ते लोक एका गोष्टीमध्ये विश्वास करतात, जिसने की शरम उसके फुटे करम और जिसने की बेशरमाई उसको मिली दूध मलाई. आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल टिपुडी वाजवता आली पाहिजे. जेवढ्या लोकांना ते समजेल तेवढे ते आपले कस्टमर बनतील. जेवढ्या लोकांना ते आवडेल ते लोक आपल्या टीममध्ये सामील होतील आणि आपली स्वतःची प्रगती आणि देशाची प्रगती आपण करू शकतो. मला आज इथे बोलवलात, मला सन्मानित केलंय. दीपक चौधरी साहेबांना तर मी बऱ्याच वेळापासून ओळखतोय. अनेक नवीन मित्र आज भेटलेत मला. राजू पाटील साहेबांना तर मी बऱ्याच वर्षांपासून पाहतोय. व्हेरी ॲडमायरेबल, रिस्पेक्टेबल अँड ॲफ्लुएंट बिझनेसमॅन, ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह अँड कोऑपरेटिव्ह. आणि श्री सुधीर पाटील तर माझ्या परिवाराचे सदस्यच आहेत. त्यांच्या संस्थेला सुद्धा पाहून मी हे बघतो की आपण कस्टमर सर्व्हिस शिकायचं असेल तर ते विना टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या टूरमध्ये जायचं. म्हणजे आपण पैसे भरायचे, तुम्ही टूर जग बघण्यासाठी जात असतील, पण मी विना टूर अँड ट्रॅव्हल्सच्या मार्फत जातो त्यांच्याकडनं कस्टमर रिलेशनशिप कशी मेंटेन करायची ते शिकण्यासाठी. मिक्टा नावाचा आमचा एक कार्यक्रम असायचा, मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अवॉर्ड्स. माझ्या संस्थेचा सगळ्या मिक्टाजना पाठिंबा होता. तर त्यांच्याबरोबर आम्ही जे सिंगापूरला गेलेलो आणि ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण ऑपरेशन सांभाळलं त्या एवढ्या मोठ्या सर्कसचं, कारण मिक्टा म्हणजे 450 फिल्म स्टार्स टुगेदर. ते 450 लोक नसतात, ते 450 इगो असतात. तर त्या इगोंना मॅनेज करणं, हँडल करणं, हाताळणं आणि यशस्वी कार्यक्रम घडवून सगळ्यांना पूर्ण परत आणणं, हे सगळं जे विना टूर्स अँड ट्रॅव्हल्सने ज्या पद्धतीने केलं, दॅट वॉज रिअली अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. थँक्यू सो मच. हॅव अ लवली इव्हनिंग. गॉड ब्लेस यू अँड विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. थँक्यू. बायोफ्युएल सर्कल प्रायव्हेट लिमिटेड, जोरदार टाळ्या. सत्कार मूर्तींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. स्पीच असं काही बनवलं नव्हतं, पण आय विल स्टार्ट बाय थँकिंग दी डिग्निटरीज ऑन द डायस अँड दी नॉर्थ कोंकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरल फाउंडेशन फॉर दिस ऑनर. It feels very nice to be recognized, and to be recognized in your community makes it that much more sweeter. Thank you for the opportunity and thank you once again for the honor. So a little bit me sangin ki my startup journey or my entrepreneurship journey started at the age of 46. So I'm not your typical entrepreneur who has started early, but what I will say is that, you know, people will tell you that the best time to become an entrepreneur was probably 10 years ago. I would say the next best time is today. So it's never late. It's never too late. And whatever be your experience, I think the right approach is, and you know, my fellow awardees have spoken a lot about it. त्यांनी ह्याच्याबद्दल बोललं आहे की नेटवर्क करा.
जास्तीत जास्त लोकांशी भेटा. आयडियाज कुठून येतील हे तुम्हाला आता माहीत नसेल, पण ते कुठल्याही कन्व्हर्सेशनमधून येतील, ते कुठल्याही डिस्कशनमधून येतील, ते काही अशा फंक्शन्समधून येतील, काही सेमिनार्समधून येतील, पुस्तकांतून येतील, पण आयडियाज येतील. आणि दिस इज द टाईम फॉर इंडिया, दिस इज द टाईम फॉर दिस आयडियाज. आमचा विचार असा होता की आपल्याकडे भारतात जवळजवळ 235 मिलियन टन्स शेती कचरा वाया जातो. जवळजवळ 650-700 मिलियन टन कचरा जनरेट होतो, त्याचं फॉडर बनते, पण 235 मिलियन टन वाया जातो. हा जाळला जातो किंवा त्याला फेकून दिलं जातं, त्याच्यातून मिथेन निघते आणि मिथेन हा ग्रीन हाऊस गॅस आहे. त्यांनी पोल्युशन होते, त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग होते. सो आम्ही असा विचार केला की ह्याचं काय करता येईल. 235 मिलियन टन शेती कचरा ह्याचं आपल्याला बायो एनर्जी बनवता येते, आणि ह्यानी जर आपण बायो एनर्जी ह्याची जनरेट केली तर भारतातल्या 17% ऑफ इंडियाज एनर्जी नीड्स कॅन बी मेट फ्रॉम कचरा. आणि आज त्या कचऱ्याला कोणी व्हॅल्यू देत नाही. शेतकऱ्याला खर्च पडतो की माझं शेत साफ करून जा, ह्याचे पैसे देतो शेतकरी. आमचं लॉजिक उलट आहे, आम्ही तुम्हाला पैसे देतो, कचरा फेकू नका. आणि ह्या बेसिसवर आम्ही चालू केलं. आणि असे मी म्हणेन की वेस्ट टू वेल्थ असे खूप सारे ॲव्हेन्यूज आहेत. दिस इज जस्ट वन मेथड. वेस्ट टू एनर्जी इज जस्ट वन मेथड. अँड दॅट्स वॉट वी बीन ट्राईंग टू डू. आम्ही 3 वर्षापूर्वी मिडल ऑफ द पॅन्डेमिक आम्ही सुरू केली ही कंपनी लॉकडाऊनच्या मध्ये. आणि व्हेरी हॅपी टू नोट वेअर वी आर. अँड अजून पुढे खूप मोठा रस्ता आहे ना, देर आर माइल्स टू गो. सो ह्याच्यावरती ऑन दिस नोट आय विल स्टॉप. अँड happy to connect, happy to share what we have been doing. So feel free to reach out, feel free to connect, and lovely talking to all of you. Thank you so much. सगळ्यांनी जवळ या. थँक्यू. तुम्ही दिलेल्या सन्मानाचा स्वीकार करताना मला परत विनंती करेल की तुम्ही आणि आम्ही आपण सगळे एकच आहोत हे धरून आपण चांगल्या रीतीने सुखसुद्धा देऊ शकतो. दुसरं एक मगाशी राहून गेलं की तुम्ही आहे ना रेल्वेच्या बाबतीमध्ये खूप सेन्सिटिव्ह राहा. म्हणजे मनीषाताईंना घेऊन मनीषाताईंचं खूप चांगले रिलेशन आहेत, रेल्वे मंत्र्यांबरोबर आहेत आणि इतरही काही मंत्र्यांबरोबर आहेत. तर रेल्वेवाल्यांच्या खूप मागे लागा तुम्ही आपली कामं होण्यासाठी. खास करून पालघर जिल्ह्यामधली वसी तालुक्यातली स्टेशन आहेत, त्या स्टेशनमध्ये ओव्हर क्राऊड आहे. त्यात 2 स्टेशनमध्ये एक स्टेशन बनवा, असं एक प्रकारची आपण मागणी करूया. आणि पुढची जी स्टेशन आहेत आपली पालघर सफाळापासून वैतरणापासून पुढची स्टेशन तीही सुशोभीकरण करण्याला सुरुवात करा, असं आपण मागणी करायला पाहिजे. मी तुमच्यासह नेहमीच असेल. धन्यवाद. नक्कीच आम्ही ती मागणी करू. यानंतर आमचे उद्योजक नरेश राऊत यांनाही आम्ही एक छोटासा मोमेंटो देऊ इच्छितो. आज उद्योजक म्हणून आज नरेशभाई तुम्ही आहात, तुम्ही संघाचे अध्यक्षही आमचे मेंबरही आहात, पण आज तुम्ही उद्योजक म्हणून आहात, म्हणून तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. I will request all the awardees to please come for a photograph. Should we wait? त्याचबरोबर मी आपण हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहे. आजची जी MOC केली रुपाली पाटील यांनी अत्यंत
चांगल्या प्रकारे एकदम म्हणजे सर्वांना म्हणजे लास्ट मिनिट चेंजेस असूनही ज्या पद्धतीने गेली. नानाही मला विचारत होते की एमओसी करणाऱ्या कोण आहेत. मी म्हटलं आपल्या रुपाली पाटील आहेत तर त्यांनी पुढे यावे. आम्ही तुमचं एक छोटंसं मोमेंटो देऊन बुके आणि छानप्रमाणे सूत्रसंचालन तुम्ही केलं. राजीव नानांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करू.